पुढचा क्वेश्चन आहे क्रमांक 12. काय सांगितलं बघा. भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 याने शिक्षापात्र गुन्ह्यावर डॅश 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 यांच्या मार्फत खटला चालवला जाईल. आता बघा, जसं की आपण मागच्या क्वेश्चनमध्ये थोडासा अंदाज घेतला की भ्रष्टाचार कमी करण्यासाठी आपण विविध प्रकारच्या असलेल्या सगळ्या गोष्टी तयार केलेल्या आहेत. मग त्यासोबतच हा जर भ्रष्टाचार हा मोठ्या स्वरूपातला असेल किंवा त्या संदर्भात त्याची ग्रॅव्हिटी जास्त असणार आहे. साहजिकच आहे, भ्रष्टाचार आता काय छोटे मोठे राहिलेले नाही. सर्वांना कल्पना आहे की त्याच्यामध्ये कसे कसे व्हेरिएशन्स होत आहेत. पण अशा स्वरूपामधले जे भ्रष्टाचार आहे त्या भ्रष्टाचारामध्ये त्याला कंट्रोलिंग ऑथॉरिटी किंवा तुम्हाला शिक्षा देण्याची असलेली कॅपॅसिटी कुठून करायला पाहिजे. ज्यावेळेस आपल्याकडे ज्युडिशरीची आपण म्हणतो ना आपण की सुरुवात तुम्हाला कुठून दिसते. ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास आहे, ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट सेकंड क्लास आहे. मग ह्या संदर्भामध्ये ज्यावेळेस फर्स्ट क्लास आपण म्हणतोय त्यावेळेस आपल्याकडे असलेलं जे प्रथम न्यायदंडाधिकारी असेल त्या संदर्भामध्ये असलेले जे पर्टिक्युलर आपण जजेस अपॉइंट करतोय आणि त्याच्यासाठी ही स्पेशल आपण काही न्यायालयांची तरतूद केली आहे या कायद्यानुसार. मग सेक्शन 4 काय, सेक्शन 4 जो आहे तुमचा असलेला कोणता, भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988चा कायदा, त्याचा असलेला सेक्शन जो 4 क्रमांक आहे त्या सेक्शन 4 क्रमांकानुसार तुम्हाला पॉवर दिलेली आहे. काय, राज्य सरकार किंवा केंद्र सरकार त्या प्रकारचं असलेलं एखादं काय स्पेशल जजेस म्हणून काय केलं जाणार आहे, अपॉइंट केलं जाणार आहे. मग हे स्पेशल जजेस अपॉइंट करणे म्हणजे काय करणे आहे. ज्यावेळेस तुमच्याकडे असलेले सेशन जज असतात, कोण असतात प्रत्येक याच्यामध्ये, सेशन जज असतात. तालुका कोर्ट असतो, तालुका कोर्टाच्या वरती असतो तुमचा डिस्ट्रिक्ट कोर्ट. त्या डिस्ट्रिक्ट कोर्टामध्ये पर्टिक्युलर असलेलं सेशन जज जो असतो तो सेशन जजला आपण काय करतोय, ॲज अ स्पेशल जजेस म्हणून काय करतोय, अपॉइंट करतोय. तर हे स्पेशल जजेस म्हणजे कोण असणार आहे की त्यांचं फक्त काम काय असणार आहे, स्पेसिफाईडली यू हॅव टू डील विथ दिस पर्टिक्युलर मॅटर. म्हणजे तुम्हाला फक्त आणि फक्त तेच मॅटर काय करायचे आहे, डील करायचे आहे. मग अशा प्रकारचं असलेलं तुमचं जो सेशन कोर्ट आहे, कोण, सेशन कोर्ट म्हणून म्हणायचं जे फक्त काय हँडल करताय, क्रिमिनल मॅटर. काय, क्रिमिनल मॅटर हँडल करतात त्यांना काय म्हटलं जातं, सेशन कोर्ट म्हटलं जातं. मग हे सेशन कोर्टमध्ये क्रिमिनल ॲक्टिव्हिटी करणाऱ्यांचं सगळ्यांचं तिथं ॲडज्युडिकेशन्स केलं जातं. मग अशा प्रकारचं असलेलं हा अधिनियम 1988चा भ्रष्टाचार प्रतिबंध तो सांगतो काय की सेक्शन 4 नुसार आपण स्पेशल जजची आपण काय करणार आहे, आपण अपॉइंटमेंट करणार आहे. आणि हा स्पेशल जो जजेस असणार आहे तो स्पेशल जजेस कोण असणार आहे, तो सेशन जज असणार आहे. कोण असणार आहे, सेशन जज असणार आहे की ज्याला काहीतरी अनुभव आहे किंवा त्याला आपण काय सांगू, ॲडिशनल सेशन जज आहे किंवा तुमचा असलेला त्या प्रकारचा असिस्टंट सेशन जज असतो. मग ह्या प्रकारचं असलेल्या सेशन जज, ॲडिशनल सेशन जज किंवा तुमचा असिस्टंट सेशन जज ह्या तिन्ही प्रकारचे असलेले जज काय म्हणून संबोधतो आपण, स्पेशल जज म्हणून संबोधतो सेक्शन 4 नुसार. मग ह्या प्रकारचा असलेला जो सेशन जज असणार आहे, स्पेशल जज असणार आहे, तो फक्त आणि फक्त काय करणार आहे, त्या प्रकारचं असलेलं मॅटर डील करणार आहे. कोणतं मॅटर डील करेल, तुमच्या असलेल्या करप्शनच्या संदर्भामध्ये. याच्यामध्ये 2018 मध्ये थोड्याफार फरकाने बदल केलेला आहे. काय केलेलं आहे, थोड्याफार फरकाने बदल केलेला आहे. 1988च्या, लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो, 1988च्या कलमानुसार किंवा कायद्यानुसार आपल्याकडं हे जे स्पेशल जज होते, काय होते, स्पेशल जज होते. त्या स्पेशल जजला 4 वर्षाच्या आत तुमचं असलेलं करप्शनचं मॅटर जे होतं ते डील करायचं होतं. म्हणजे जास्तीत जास्त तुम्हाला किती वर्ष होत होते, 4 वर्ष होते असं 1988च्या याच्यामध्ये सांगण्यात आलं. परंतु याच्यामध्ये 2018 मध्ये आपण बदल केला आणि त्याच्यामध्ये बदल करून काय सांगितलं, नाही आता तुम्हाला हे काय करावं लागणार आहे, 2 वर्षाच्या आतमध्ये तुम्हाला मॅटर डील करावं लागणार आहे. त्याचं आपण म्हणतो ना, द ॲडज्युडिकेशन ऑफ द पॉवर हॅज बीन रिड्युसेस बाय द 2 years. म्हणजे 2 वर्षापर्यंत आपण त्याला काय केलं होतं, रिड्यूस केलं. म्हणजे आता 2018 नुसार ह्या जो स्पेशल जज असणार काय, तो जो स्पेशल जज असणार आहे तो किती वर्षाच्या आत करणार आहे, 2 वर्षाच्या आत ते मॅटर डील करणार. इथपर्यंत आलं लक्षात. परंतु याला कदाचित त्या स्पेशल जजला काही दुसऱ्या अजून काही गोष्टी असेल तर त्या पद्धतीने हे मॅटर का 2 वर्षाच्या आत संपलं नाही
हे लवकरात लवकर संपावं असं लेखी स्वरूपामध्ये 6 महिन्याच्या आतमध्ये काय करेल, त्याला एक्सटेन्शन दिलेलं असणार आहे. म्हणजे त्याला ते मॅटर आता पहिले 2 वर्ष, अजून त्याला एक्सटेन्शन किती भेटेल, 6 वर्ष भेटेल. मग असा एक्सटेन्शन अनलिमिटेड आहे का? नाही. हे पण 2018 मध्ये आपण बदल केला आणि सांगितलं काय की तुम्ही एक्सटेन्शन किती घेऊ शकता, 6 महिन्याचं अप टू 4 इयर्स. काय करू शकता, अप टू 4 इयर्स पर्यंत तुम्हाला काय करावं लागणार आहे, हे मॅटर ॲज्युडिकेट करावं लागणार आहे. थोडक्यात काय, एखाद्या भ्रष्टाचाराच्या संदर्भामध्ये एखादा मॅटर तुमच्याकडे येत असेल तर मॅटर मिनिमम किती वर्ष तुम्हाला सॉर्ट आउट करायचं आहे, 2 वर्षात सॉर्ट आउट करायचं आहे. ते पण कोणत्या कायद्यानुसार, 2018 मध्ये केलेल्या बदलानुसार. मग हे 2 वर्षामध्ये तुमचं नाही झालं तर तुम्हाला एक्सटेन्शन किती आहे, 6 महिन्यापर्यंत. असं किती महिन्यापर्यंत आहे, अप टू 4 इयर्स पर्यंतच आहे. म्हणजे पहिली जी प्रोव्हिजन 4 वर्षाची होती, हे लोक काय करायचे, डायरेक्ट 4 वर्षापर्यंत शेवटीला मॅटर लावायचे. परंतु तसं नाही, पहिलेच तुम्हाला किती वर्षापर्यंत डील करावं लागणार आहे, 2 वर्षामध्ये. आणि त्या प्रकारचं एक्सटेन्शन तुम्हाला 6 महिन्याचं भेटणार आहे. परंतु त्या 6 महिन्यामध्ये पण तुम्हाला करणं म्हणजे करणंच भाग आहे. त्याचं कुठेतरी लिमिटेशन घालून दिले आहे तुमच्याकडे असलेलं भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988. आलं लक्षात? अशा पद्धतीने आपण काय केलं आहे, याचं उत्तर शोधलंय. ते उत्तर म्हणजे काय, स्पेशल जजेस म्हणून आहे सेक्शन 4 नुसार. आलं लक्षात? भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम कायदा 1988 अन्वये शिक्षापात्र गुन्ह्यावर डायडॅश यांच्या मार्फत खटला चालवला जाईल. स्पेशल जजेस म्हणून केलेलं आहे. आलं लक्षात? स्पेशल जजेस कोण असतात, तुमचे सेशन जजेस असतात, ते निवडलेले जातात. चलो नेक्स्ट. परत पर्यावरणावर असलेला क्वेश्चन आहे, त्यामुळं लक्ष द्या व्यवस्थितरित्या. पर्यावरण संरक्षण कायदा 1986च्या कलम 7 ते 17 या कायद्याच्या डॅशमध्ये समाविष्ट आहे, जे पर्यावरण प्रदूषक प्रतिबंध, नियंत्रण आणि कमी करण्यासाठी काय आहे, संबंधित आहे. म्हणजे विचार करा विद्यार्थी मित्रांनो, आता त्यांनी फक्त कलम नाही विचारते, आता तुम्हाला कलमाच्या प्रोव्हिजन पण विचारताय आणि ऑलिम्पिक दॅट तुम्हाला प्रकरणाची ग्रॅव्हिटी म्हणजे प्रकरण कोणतं आहे त्या प्रकरणावर तुम्हाला क्वेश्चन विचारले गेलेला आहे. त्यामुळे ज्यावेळेस तुम्हाला असा कधी क्वेश्चन येतो ना, त्यावेळेस तुम्ही प्रकरण काय आहे, त्या प्रकरणाच्या खाली काय काय दिलेलं आहे, त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. मग प्रकरण क्रमांक जे 3 आहे, चॅप्टर क्रमांक 3, तेव्हा आपण मराठीत म्हणतो प्रकरण क्रमांक 3 जे आहे, ते प्रकरण क्रमांक 3 मध्ये कलम 7 ते 17 मध्ये सगळ्या गोष्टी नमूद आहेत. मग त्याच्यामध्ये काय आहे, प्रदूषण प्रतिबंध कसं करायचं, नियंत्रण कसं करायचं आणि कमी कर कसं करायचं, ह्या संदर्भात सगळ्या गोष्टी कलम वाईज दिले. मग त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी दिले. इमिशन स्टँडर्ड्स काय आहे, कोणत्या पद्धतीने एखादी कंपनी किती प्रकारे इमिनेट करू शकते, त्याचं असलेलं मानके कोण आहे, त्याच्यामध्ये विश्लेषण करण्यासाठी किंवा त्या प्रकारचं असलेलं आम्ही अधिकारी नेमू, त्या अधिकाऱ्यामार्फत तुमच्या कंपनीची चौकशी केल्या जाईल, तुमची तपासणी केली जाईल, तपासणी करून ते सीज पण केल्या जाईल. अशा विविध सगळ्या प्रकारच्या असलेल्या प्रदूषण कमी करण्यासाठी, रोखण्यासाठी किंवा त्याच्यामध्ये आपल्याला नियंत्रण करण्यासाठी तुमचं असलेलं सेक्शन जे आहे सेक्शन 7 ते 17 मध्ये दिलं आहे, ते सगळं कुठे इन्क्लूड आहे, चॅप्टर क्रमांक 3 मध्ये लपलेलं आहे किंवा चॅप्टर 3 क्रमांकामध्ये सगळ्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत. याचा आन्सर काय असणार आहे, तुमचं असलेलं फर्स्ट आन्सर हे असणार आहे. आलं लक्षात? पुढचा थोडं वरती घेतो म्हणजे 2 क्वेश्चन त्याचे डील होऊन जाईल. बघा परत पर्यावरण संरक्षण कायदा. बघा मी तुम्हाला काय म्हणतो, काही ॲक्टवर जास्त फोकस केलेला आहे. पर्यावरण संरक्षण कायदा 1986, त्याच्यामध्ये डॅश सरकारी विश्लेषक म्हणून व्यक्तींची नियुक्ती किंवा मान्यता, त्याची पात्रता आणि अहवाल या संबंधीची काय आहे तरतुदी दिलेल्या आहेत. मग तुम्हाला ज्या प्रकारचं असलेलं दिसून येतं काय की अशा पद्धतीने याचं आन्सर काय असणार आहे. मी तुम्हाला काय सांगितलं की एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन ॲक्ट जो आहे, एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन ॲक्ट फॉर एक्झाम्पल अशा प्रकारचा असलेला हा ॲक्ट आहे. काय आहे, हा ॲक्ट आहे त्या प्रकारचा असलेला. आता ह्या ॲक्टमध्ये काय की काही गोष्टी नमूद केलेल्या असतात, जसे की फॉर एक्झाम्पल चॅप्टर 1, चॅप्टर 2, चॅप्टर 3. आता ह्या ॲक्टनुसार काय केलं जातं
की चॅप्टर वाईज तुम्हाला पॉवर डेलिगेट केल्यासाठी. जसे की फॉर एक्झाम्पल मागच्या क्वेश्चनमध्ये होतं तुमचा असलेला चॅप्टर क्रमांक 3 जो होता त्याच्यामध्ये काय होतं, तुमचे असलेले प्रदूषण कमी करणे, त्याच्यानंतर त्याचे असलेलं नियंत्रण करणे, अशा पद्धतीच्या सगळ्या गोष्टी दिलेल्या होत्या. आणि त्याच्यामध्ये हे सांगितलं होतं काय, कलम 7 ते काय आहे त्याच्यामध्ये 17 दिलेला आहे. विचार करा विद्यार्थी मित्रांनो, इथंच तुम्हाला अर्धा आन्सर भेटून गेलं. काय सांगितलं त्यांनी की अशा पद्धतीने आपल्याला जे प्रदूषण नियंत्रण करायचं आहे, कमी करायचं आहे, त्याला कंट्रोलिंग ऑथॉरिटी करायची आहे, हे सगळं कुठे दिले 7 ते 17 मध्ये दिले. सेम त्या प्रकारचं असलेलं क्वेश्चन लगेच खाली आला. काय सांगितलं की सरकारी विश्लेषक म्हणून व्यक्तीची नियुक्ती किंवा मान्यता, त्याची पात्रता, अहवाल संबंधीची तरतुदी आहे, असं कोणत्या सेक्शनमध्ये आहे. तर सेक्शन आहे तुमचं असलेलं कलम 13. काय आहे कलम 13 मध्ये. आता बघा काय असतं शासकीय नियुक्ती किंवा तुमचं असलेलं त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात बघा, स्पेसिफाईडली अपॉइंटमेंट ऑफ रिओर्गनायझेशन पर्सन ऑफ द गव्हर्नमेंट ॲनालिसिस्ट. गव्हर्नमेंट ॲनालिसिस्ट म्हणतात. ज्यावेळेस तुम्ही एखाद्या इंडस्ट्रीवर इन्स्पेक्शनला जाता आणि त्या इन्स्पेक्शनच्या आधारावर तुम्हाला कळतं की ह्या इंडस्ट्रीने ह्या प्रकारचं आउटलेटिंग केलेलं आहे, त्या प्रकारचा सगळा जो हजार्डस सबस्टन्स आहे ते बाहेर काढलेला आहे. मग अशा वेळेस काय करता तुम्ही, त्या पद्धतीने त्या कंपनीवर धाड टाकता. कंपनीवर धाड टाकल्यानंतर सगळ्या गोष्टी सीज करता, तिथं सर्वे करता आणि त्या पद्धतीचे सगळे नमुने गोळा करून वेदर इट इज अ हजार्डस सबस्टन्सेस आहे की नाही या सगळ्या गोष्टी पकडल्या जातात आणि प्रयोगशाळेमध्ये नेऊन टाकतात. मग प्रयोगशाळेत गेल्यानंतर त्या प्रयोगशाळेमध्ये सर्चिंग होती की हे जे सबस्टन्स त्या कंपनीच्या याच्यातून बाहेर आलेले आहे, वेदर इट इज अ हजार्डस ऑर नॉट, का ते फक्त साधं पाणी सांडपाणी आहे हे पण बघितलं जातं. त्याच्यामध्ये काही असे हार्मफुल केमिकल आहे का ते बघितलं जातं. त्याच्यामुळं त्या पिकांना किंवा पर्टिक्युलर आजूबाजूच्या लोकांना काही त्रास झाला आहे का ते बघितलं जातं. तुमचं एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट काय पडला आहे ते बघितलं जातं. मग हे सगळं रिसर्च तुमच्या प्रयोगशाळेमध्ये होतं. मग त्याची इंटेन्सिटी ऑफ ॲसिडिकनेस कसं आहे, इंटेन्सिटी ऑफ द पर्टिक्युलर केमिकलची किती आहे ते प्रयोगशाळेमध्ये चेक केलं जातं आणि त्या संदर्भामध्ये एक अहवाल तयार करतात. मग तो अहवाल तयार करायचं काम कोणाचं आहे, शासकीय विश्लेषकाचा आहे. कोण आहे, शासकीय विश्लेषकाचा. मग सेक्शन 13 नुसार आपल्याकडं असलेल्या एखाद्या इंडस्ट्रीच्या माध्यमातून त्याच्या प्रयोगशाळेमधून जे नमुने गोळा केले आहे त्या नमुने गोळ्यांचं संपूर्णपणे विश्लेषण तयार करायचं असेल तर सेक्शन 13चा आधार घेऊन तुम्ही शासकीय विश्लेषक स्थापन करणार आहे. मग अशा प्रकारे तुम्ही शासकीय विश्लेषकामार्फत तो अहवाल सादर केला जातो आणि तो अहवाल तुमच्या असलेल्या केंद्र सरकारच्या असलेले जे संसद आहे त्या संसदेच्या पटलावर तिथं ठेवला जातो आणि त्याच्यावर भाष्य केलं जातं की आपल्याकडे अशा पद्धतीच्या गोष्टी होत आहेत आणि त्याच्यावर आपल्याला काय मेजर्स करता येणार. हे सगळ्या गोष्टी कुठं आहे, सेक्शन 13 मध्ये आहे. थोडा अवघड क्वेश्चन होता कारण की तेवढं फार डीपमध्ये गेलं होतं. मला अपेक्षा नव्हती की एवढं डीपमध्ये ते क्वेश्चन आता विचारतील म्हणून, पण त्यांनी बऱ्यापैकी डीपमध्ये विचारला. सरकारी विश्लेषक म्हणून कोण आहे किंवा सरकारी विश्लेषकाची नियुक्ती कशी केल्या जाते. आलं लक्षात. ह्या पद्धतीचं असलेलं त्यांनी उत्तर सांगितलेलं आहे किंवा ह्या पद्धतीचं असलेलं ह्या ॲक्टमध्ये दिलेलं आहे. म्हणून तुम्हाला सांगतो विद्यार्थी मित्र की कायदा अशी गोष्ट आहे, तुम्ही काही गोष्टी फॅक्ट्स फिगर पाठ केल्या ना तुम्हाला मार्क्स 100% भेटून जातात. हातचे मार्क्स 25 मार्क्स किंवा 20 मार्क हातचे कशाला सोडायचे, कारण की एवढं परफेक्टली तुम्ही पॉलिटिक्सचा अभ्यास करताय ठीक आहे, परंतु त्याच्यामध्ये शाश्वती आहे का भेटेलच म्हणून नाही. मग कधी कधी काय करावं लागतं, आपल्याला स्विच करावं लागतं. स्विच म्हणजे काय की आपण म्हणतो ना गेम ऑफ ट्रॅजेडी, त्या गेम्सला तुम्हाला कसं स्विच करायचं आहे. सही बॉल पे 6 कब मारना ये आपको पता चाहिए, बिकॉज ऑफ दिस आर द क्वेश्चंस गिवन टू यू चान्स की भाई 6 मारले हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं. ठीक आहे, चलो समजलं. सेक्शन 13 हे त्याचं काय आहे, आन्सर आहे क्वेश्चन 14. ठीक आहे, चलो आता पुढचा क्वेश्चन आहे त्या प्रकारचं असलेलं क्वेश्चन क्रमांक 15. काय सांगितलेलं आहे, वर्ष 1947 मध्ये अल्पसंख्याकांचे भेदभाव, प्रतिबंध आणि संरक्षण या विषयावरील संयुक्त राष्ट्र उपायोगाची स्थापना मूलतः द्वारे झालेली आहे. बघा हा क्वेश्चन समजण्याच्या पहिले ना तुम्हाला कुठंतरी UDHR काय होतं, संयुक्त राष्ट्राची स्थापना कशी झाली, संयुक्त राष्ट्राच्या मागे असलेले कारणे कोणते कोणते, या सगळ्या गोष्टीची माहिती तुम्हाला असणं गरजेचं आहे. कारण की कुठंतरी इथं मानवी हक्काच्या संदर्भामध्ये जास्त फोकस केलेला आहे आणि मानवी हक्काच्या संदर्भामध्ये आपल्याला सगळ्या गोष्टीची चर्चा करणं इथं आपल्याला पॉसिबल तर नाही, परंतु एक आपण ओव्हरलुक केलं तर आपल्याला काय दिसून येतं, 1945 मध्ये संयुक्त राष्ट्र स्थापन झालं.
अल्टिमेटली आपल्याकडे जे मानवी हक्काचं उल्लंघन झालं आहे त्या उल्लंघना याच्या पुढेही कोणता देश किंवा कोणत्याही पद्धतीने कोणताही व्यक्ती करू नये याची शाश्वती देण्यासाठी आपलं हे तुमचं असलेलं संयुक्त राष्ट्र तयार झालं. संपूर्ण देशामध्ये सुख नांदता व्हावी, शांतता नांदावी, सुव्यवस्था नांदावी. यासोबतही प्रत्येक देशाने कायद्याचं पालन करावं आणि प्रत्येक देशाने स्वतः सार्वभौम आहोत आणि तसेच दुसऱ्या प्रकारचे सार्वभौम आहोत अशा प्रकारची असलेली वाच्यता ह्या तुमच्या असलेल्या संयुक्त राष्ट्रामार्फत केले गेले. परिणामस्वरूप आपल्याकडे असलेले जे पर्टिक्युलर अल्पसंख्याक जे लोक होते त्या अल्पसंख्याक, आता पर्टिक्युलर आपल्या इंडियातलं पकडू नका की फक्त अल्पसंख्याक, धार्मिक अल्पसंख्याक, लिंग्विस्टिक बेसिसवर अल्पसंख्याक, तुमचा रिलिजियस बेसिसवर नाही, संपूर्ण जगामध्ये जेवढे पण अल्पसंख्याक ग्रुप असणार आहे, मग तुमचे ज्यूज पण असतात त्याच्यामध्ये, त्याच्यानंतर तुमचे असलेले बाकीचे पॅलेस्टाईनमध्ये ते त्या प्रकारचे असलेले निग्रोइन्स पर्सन आहे. दीज आर द कोण आहे अल्पसंख्याक आहे. मग ह्या सगळ्या अल्पसंख्याकाच्या त्यांच्याबद्दल असलेला जो भेदभाव आहे त्यांना प्रतिबंध करावं आणि त्यांना संरक्षण द्यावं याच्यासाठी आपल्याकडं संयुक्त राष्ट्र उपआयोगाची संयुक्त राष्ट्राची उपआयोगाची एक स्थापना करण्यात आली होती की ज्याचा अल्टिमेट उद्देश काय होतं, जेवढे पण मायनॉरिटीज ग्रुप आहे पूर्ण जगामध्ये त्यांचं असलेलं जे हक्क आहे त्यांचं जे संरक्षण आहे ते अबाधित केलं जावं. परिणामस्वरूप आपल्याकडे असलेलं त्या प्रकारचं असलेलं तिथं असलेलं काय दिसून येतं तुम्हाला, जर अशा प्रकारचं असलेलं काही होत असेल तर होणारं या सगळ्या गोष्टी थांबावं आणि त्यासाठी इथं कुठंतरी सगळ्यांनी समाविष्ट होऊन आपल्या इथं लोकांचे हक्क अल्पसंख्याकांचं बचत करावं. त्यासाठी काय केलं होतं, कमिशन ऑन द ह्युमन राईट्स या प्रकारची असलेली तिथं स्थापना केलेली होती. कधी 1947ला. त्याच्या पहिले पण होते, त्यामुळे काउन्सिल ऑफ ह्युमन राईट्स कमिशन होतं, पण त्याच्यानंतर आपण ते चेंज करून काय केलं होतं, कमिशन ऑन द ह्युमन राईट्स ही स्थापना केली होती. मग ही कमिशन ऑन द ह्युमन राईट्सची स्थापना करून अल्पसंख्याक लोकांसाठी सब कमिशन म्हणून काय करत होतं, तिथं काम करत होतं. आलं लक्षात. त्याचं उत्तर काय आहे, थर्ड क्रमांकाचं कमिशन ऑन द ह्युमन राईट्स असं दिलेलं आहे. त्याच्या पहिले काय होती, काउन्सिल होती. काउन्सिल ऑन द प्रोटेक्शन ऑफ द ह्युमन राईट्स होतं, परंतु ते आपण चेंज केलं आणि काय शब्द टाकला, कमिशन ऑन द ह्युमन राईट्स. कमिशन टाकलं म्हणजे काय केलं आपण, त्या प्रकारचा प्रत्येक देशातून जसं आपण म्हणतो ना आफ्रिकन कॉन्टिनेंट आहे, ऑस्ट्रेलियन कॉन्टिनेंट आहे, एशियन कॉन्टिनेंट आहे, त्या सगळ्या कॉन्टिनेंटमधून सगळे 4-4, 5-5 जण मिळून कमिशन बनवलेलं होतं. त्यामुळे त्याचं आता जी ग्रॅव्हिटी आहे द प्रोटेक्शन ऑफ द ह्युमन राईट्स ते काय झाली, ती मोठ्या स्वरूपात झालेली दिसून येते. आलं लक्षात. क्वेश्चन 15 क्रमांक जो आहे त्याचं उत्तर काय आहे, मानवी हक्क आयोग आहे असं त्याचं उत्तर आहे. ठीक आहे. चलो नेक्स्ट. परत मानवी हक्काच्या संदर्भामध्ये असलेला जो प्रकार आहे किंवा जो क्वेश्चन आहे तो क्वेश्चन तुम्हाला विचारलेला आहे. तर 2 क्वेश्चन कव्हर होत आहे. 3 क्वेश्चन कव्हर होऊन. पुढचा क्वेश्चन आहे, लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो. काय आहे, मानवी हक्क संरक्षण अधिनियम 1993 अंतर्गत तक्रारीची शहानिशा करताना मानवी अधिकार आयोग डॅश यांचे अधिकार असतील. सगळ्यात महत्त्वाचं, ज्या वेळेस क्लासमध्ये मी ह्या गोष्टीवर चर्चा करतो, क्लासमध्ये ज्यावेळेस मी लॉच्या सब्जेक्ट संदर्भात बोलतो त्यावेळेस विद्यार्थ्यांना मोस्ट ऑफ थिंग्स ही पाठ करायला लावतो. काय की कोणताही आयोग पकडा किंवा कोणताही आयोग घ्या त्या फक्त तुमचं असं NGT नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल सोडून बाकीचे जेवढे सगळे आयोग असणार आहे नियर टू बी 99% सगळ्या आयोगाला एकच आयोगाची असलेली पॉवर आहे किंवा एकच न्यायालयाची पॉवर आहे. ती न्यायालय म्हणजे तुमचं असलेलं दिवाणी न्यायालय. कोणतं आहे, दिवाणी न्यायालय. मुलांना सांगतो हे पाठ करून ठेवायचं आणि तेच क्वेश्चन येत आहे तुम्हाला. काय विचारलं त्यांनी की तुमच्या असलेले जे मानवी अधिकाराचं उल्लंघन होणार आहे त्या उल्लंघनासाठी जे तुम्ही त्या प्रकारचं असलेलं आयोग स्थापन केलं आहे, नॅशनल ह्युमन राईट्स कमिशन आहे, स्टेट ह्युमन राईट्स कमिशन आहे. तर ह्या ह्युमन राईट्स कमिशनला आपण कोणत्या न्यायालयासारखी पॉवर दिली, तर ती पॉवर कोणती आहे, दिवाणी न्यायालय, सिव्हिल राईट्स किंवा तुमचं असलेलं सिव्हिल कोर्टची असलेली पॉवर दिलेली आहे. आता तुम्ही म्हणशाल सर की हे दिवाणी न्यायालयाची पॉवर म्हणजे काय, मग फौजदारी न्यायालय उत्तर का नसावं, त्याच्या मागे कारण सांगतो. कारण काय, दिवाणी कोर्ट्समध्ये किंवा तुमचं असलेल्या सिव्हिल कोर्ट्समध्ये त्या प्रकारचा असलेला खटला चालवता वेळेस काही प्रोसिजर फॉलो करावं लागते. नो डाऊट्स तुमच्या असलेल्या त्याच्या प्रकारचा फौजदारी न्यायालयामध्ये पण प्रोसिजर फॉलो करता, पण मोस्ट ऑफ जनरली ज्या प्रकारचं असलेलं आपण म्हणतो ना की समन्स काढणे,
त्या प्रकारचं असलेलं त्याला बोलवणे, नोटीस इश्यू करणे, समज बजावणे, 146 नोटीस इश्यू करायची, 149 नोटीस इश्यू करायची, समज काढून त्याला बोलवायचं, बोलवल्यानंतर त्याची शब्दावर त्याच्या काय म्हणतो आपण ओत असतं ना, त्या ओतवर आपण काय करायचं आहे, साक्ष नोंदून घ्यायची आहे. अशा विविध प्रकारच्या असलेल्या सगळ्या गोष्टी कोणामार्फत केल्या जातात, आयोगामार्फत केल्या जातात. आणि हे आयोगामार्फत केल्या गेलेल्या सगळ्या गोष्टी काय आहे, तुमच्या असलेल्या सिव्हिल राईट्स किंवा तुमच्या असलेल्या सिव्हिल कोर्टामार्फत, दिवाणी न्यायालयामार्फत चालवलं जातं. थोडक्यात काय की तुमचा असलेला जो CPC आहे, सिव्हिल प्रोसिजर कोड, CPC, त्या CPC कसं फॉलो करणार आहे, त्या फॉलो केलेल्या सगळ्या गोष्टी कुठं फॉलो करतात, सिव्हिल कोर्टामध्ये फॉलो केल्या जातात. म्हणजे तुमच्या दिवाणी न्यायालयामध्ये जशी प्रोसिजर फॉलो केली जाते, सेम प्रोसिजर कुठं फॉलो केली जाते, तुमच्या असलेल्या मानवी हक्काच्या संरक्षणासाठी केली जाते. आता ह्या संदर्भामध्ये तुम्ही म्हणशाल सर याला पेनल्टी देण्याचा अधिकार आहे की नाही. आता हे बघा, पेनल्टी कधी दिल्या जाणार आहे किंवा त्या प्रकारचं असलेलं ही पेनल्टी देत्या संदर्भामध्ये किंवा पेनल्टी देऊ शकत नाही किंवा त्या प्रकारचं असलेलं तिथं भाष्यता केली नाही आहे. मग ह्या प्रकारचं हे आयोग कोणाला सांगताय, त्या प्रकारे असलेले सरकारला सांगताय की बघा तिथे ह्युमन राईट्स काय होत आहे, व्हायोलेट होत आहे. तुम्हाला त्या प्रकारची असलेली प्रोसिजर आस्पेक्ट फॉलो करावं लागते. आणि ती प्रोसिजर काय आहे, दिवाणी न्यायालयाची असलेली प्रोसिजर फॉलो करावीच लागते. सेक्शन 16 नुसार आहे. आलं लक्षात, 16 सेक्शनमध्ये सांगितलेलं आहे. गॉट इट, आलं लक्षात. याचं उत्तर काय आहे, दिवाणी न्यायालय. लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, फक्त NGT जी आहे, नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल 2010 साली जे बनलेलं आहे, त्या NGTला फक्त प्रिन्सिपल ऑफ नॅचरल जस्टिस फॉलो करावं लागतं. ते मी तुम्हाला क्लासमध्ये व्यवस्थितरित्यानंतर समजूनही सांगणार. NGTला फक्त प्रिन्सिपल ऑफ नॅचरल जस्टिस, ऑडिओ अल्टम पार्टम ते समजून सांगावं लागतं किंवा तिथं हे केलं जातं. पण बाकीच्या सगळ्या आयोगाला काय आहे, सिव्हिल राईट्स असलेली पॉवर आहे. ठीक आहे, चलो पुढचा क्वेश्चन आहे तुमचा असलेला कौटुंबिक हिंसाचार कायदा 2005 कोणते कलम कॅमेरातील कारवाईशी काय आहे, संबंधित आहे. म्हणजे आपल्याला त्या प्रकारचं काय बघायचं आहे की इथं कोणतं, इथं उत्तर असणार आहे. कौटुंबिक हिंसाचार कायदा 2005 कोणते कलम आहे, इन कॅमेरा प्रोसिडिंग कुठं चालते. आता लक्षात घ्या, ज्यावेळेस आपण असं म्हणतो काय की त्या प्रकारचं असलेलं एखादं कौटुंबिक हिंसाचार होतो किंवा कौटुंबिक हिंसाचारानुसार, 2 मिनिटं, कौटुंबिक हिंसाचार होतो तेव्हा कौटुंबिक हिंसाचार होता वेळेस त्या महिलेला किंवा त्या मुलाला किंवा त्या मुलीला कोणत्याही प्रकारचा असलेला व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीला कौटुंबिक हिंसाचारामधून वाचवण्यासाठी आपल्याकडं 2005 साली हा काय केला होता, कायदा केला होता. कारण की कुटुंबामध्ये जे कलह निर्माण होतात ते कलह नसून उद्या चालून विनाकारण कोणत्याही गोष्टीची त्या प्रकारचं असलेलं हत्या असेल किंवा मनुष्यवध असेल ह्या गोष्टी होऊ नये त्यासाठी प्रिकॉशनरी मेजर्स म्हणून आपण काय केलं आहे, कौटुंबिक हिंसाचार कायदा आहे. जर IPCचा तुम्ही अभ्यास केला तर 498A काय तुमचं असलेलं IPCचा असलेला 498A हा जो कलम आहे तो स्पेसिफाईड कलम काय सांगतो, कौटुंबिक हिंसाचारासाठी दिलेली शिक्षेबद्दल बोलतोय. मग ह्या प्रकारचं असलेलं जे प्रकरण आहे ते प्रकरण पर्टिक्युलर तुमच्या असलेल्या डिस्ट्रिक्ट कोर्टापासून स्टार्ट होतं तर तुमच्या असलेल्या हायकोर्टपर्यंतही तिथं जाऊ शकतं. मग हे कौटुंबिक हिंसाचार जो कायदा आहे त्या कायद्यामध्ये स्पेसिफाईडली मेन्शन केलं आहे सेक्शन 16 मध्ये. कुठं, सेक्शन 16 मध्ये की जर ती व्यक्ती असेल मग ती व्यक्ती पीडित व्यक्ती म्हणजे ती महिला असू शकते, त्या प्रकारचा तो बालक असू शकतो, ती मुलगी असू शकते किंवा त्या प्रकारचा असलेला ते घरातला कोणतेही व्यक्ती असणार आहे. मग अशा पद्धतीचा जो व्यक्ती ज्या पद्धतीने तो पीडित आहे त्या पीडित व्यक्तीने कोर्टला, ऑनरेबल कोर्टला जर रिक्वेस्ट केली की आमची ही जी प्रोसिडिंग आहे, जे आमचं जे प्रकरण आहे ते इन कॅमेरा प्रोसिडिंग पाहिजे. इन कॅमेरा प्रोसिडिंग म्हणजे कॅमेरा लावून प्रोसिडिंग नसती, ते काय असतं, डोअर बंद करून प्रोसिडिंग नसते. म्हणजे काय असणार आहे, तिथं फक्त जज असेल, तुमचे असलेला जो प्लेंटिफ म्हणजे ज्या प्रकारे तक्रारदार आहे तो व्यक्ती असणार आहे आणि ज्याच्यावर त्या प्रकारचा अत्याचार झालेला आहे तो, किंवा दोन्ही पार्टी समोर असणार आहे आणि दोन्ही पार्टीचे वकील असणार आहे. बाकी कोणीच तिथं हजर राहू शकत नाही. त्याला म्हणलं जातं इन कॅमेरा प्रोसिडिंग म्हणतात. मग सेक्शन 16 नुसार ती पीडित व्यक्ती असेल किंवा पीडित व्यक्तीचे किंवा दोन्ही पार्टी असेल किंवा दोन्ही पार्टीपैकी एका व्यक्तीने सांगितलं की आमच्या असलेल्या कुटुंबाचा कलह हा बाहेरच्या लोकांना कळू नये किंवा बाहेरच्या लोकांना त्या संदर्भामध्ये काही गोष्टी करू नये, याच्यासाठी इन कॅमेरा प्रोसिडिंगची जी सेक्शन आहे ते सेक्शन काय आहे, सेक्शन क्रमांक 16 आहे. आलं लक्षात, बघा
कोणते कलम कॅबिनेटतील कार्यवाहीशी काय आहे संबंधित आहे, तर संबंध कुठं आहे सेक्शन 16 नुसार इथं संबंध प्रस्थापित केलेला आहे। गॉट इट? 17 क्रमांकाचा असलेला क्वेश्चन त्याच्यामध्ये काय आहे कलम 16 आहे काय त्याचं उत्तर असणार आहे। गॉट इट? समजलं? चलो नेक्स्ट हा जो क्वेश्चन आहे क्रमांक 18 सगळ्यात महत्त्वाचा आहे, बेसिक अंडरस्टँडेबल होता, कॉन्स्टिट्यूशनवर डिपेंड होता, कॉन्स्टिट्यूशनच्या प्रोव्हिजनवर डिपेंड होता, त्यामुळे तुम्हाला हे येणं म्हणजे येणंच गरजेचं होतं। कॉन्स्टिट्यूशनच्या प्रोव्हिजन्स आहे मग बाय हार्ट झालंच पाहिजे। काय सांगितलं बाबा, कोणत्याही गोष्टीमुळे स्त्रिया बालके यांच्याकरिता कोणतेही विशेष तरतूद करण्यास राज्याला प्रतिबंध होणार नाही, हे भारतीय राज्यघटनेच्या डायरेक्ट सांगितलेलं काय भारतीय राज्यघटनेच्या डायरेक्टमध्ये नमूद केलेलं आहे। सिंपल होतं, 15 सब क्लॉज 3 आहे। स्पेशल प्रोव्हिजन्स कारण की आपल्याला माहिती आहे की पर्टिक्युलर काही जे घटक आहेत जसे की स्त्री आहे, बालके आहे, अपंग आहे, वृद्ध लोक आहे यांच्यासाठी पर्टिक्युलर आपल्याला काही गोष्टी कराव्याच लागणार आहे। वी हॅव टू गिव्ह द पॉवर टू एनी स्टेट्स टू मेक द स्पेशल प्रोव्हिजन्स फॉर देम हू आर कंटिन्युअसली डेरोगेटेडली वी हॅव बी सप्रेस देम। मग अशा पद्धतीने स्त्रिया असेल किंवा बालके असेल ह्या लोकांसाठी आपण संविधानाच्या असलेल्या 15(3) मध्ये स्पेशल प्रोव्हिजन्स करून ठेवलेली आहे आणि वी हॅव टू डेलिगेटेड टू पॉवर टू स्टेट गव्हर्नमेंट और सेंट्रल गव्हर्नमेंट। मग ह्या पद्धतीने आज आपण बघतोय की तुमचा असलेला RTE एज्युकेशन ॲक्ट आहे तो काय आहे बालकांसाठी स्पेसिफाईडली मेन्शन केलेला आहे। तुमच्या असलेल्या कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंध अधिनियम 2005 आहे, महिलांच्या सुरक्षेसाठी आहे। विविध ज्या योजना असणार आहे त्या सगळ्या योजना सगळे कायदे तुमच्या असलेले अनुच्छेद 15 क्रमांक सब क्लॉज 3 मध्ये मेन्शन केले। फक्त तुम्हाला इथं थोडं कॉशियस राहावं लागणार होतं। इथं 15 सब क्लॉज फर्स्ट दिला आहे आणि तिथं काय दिलंय तुमचं असलेलं 15 सब क्लॉज 3 दिले। तर स्पेसिफाईडली कुठे मेन्शन आहे 15 सब क्लॉज 3 मध्ये मेन्शन। बिकॉज ऑफ 15 सब क्लॉज फर्स्ट काय सांगतोय स्टेट कॅन नॉट बी मेक द एनी काइंड ऑफ थिंग्स विच कॅन बी डिस्क्रिमिनेटरी इन द नेचर्स। म्हणजे स्टेट कोणत्याही पद्धतीवर ऑन द बेसिस ऑफ रेस, कास्ट, सेक्स, रिलिजन, प्लेस ऑफ बर्थ दीज आर द थिंग्स मेन्शन इन द 15 सब क्लॉज फर्स्ट मध्ये आहे। मग तुमचं असलेलं उत्तर काय असणार आहे अनुच्छेद 15 क्रमांक सब क्लॉज 3 आहे। हे सगळं काय सांगितलं विद्यार्थी मित्रांनो संविधानाच्या काही प्रोव्हिजन्स आहेत जे की तुम्हाला मुखतगत असायलाच पाहिजे त्याच्याबद्दल असेल ही गोष्ट आहे। आलं लक्षात? आता हा जो क्वेश्चन आलाय ना तर थोडं मी पण थोडं डचकलो की असं कसे क्वेश्चन टाकायला लागले बघा, कारण की आता ह्युमन राईट्स एवढं ॲक्टिव्ह झालेलं आहे आणि ह्युमन राईटच्या संदर्भामध्ये एवढा अवेअरनेस झालेला आहे। मग अशा काही जे लँडमार्क जजमेंट्स आहेत की ज्याच्यामध्ये तुम्हाला स्टडी करणं आता कुठंतरी मी असं म्हणत नाही की तुम्हाला हा क्वेश्चन यायलाच पाहिजे होता, पण एक तुम्ही लॉजिकली सॉल्व्ह करू शकत होते विद्यार्थी मित्रांनो। कारण की याच्यामध्ये असं कन्फर्मली सांगू शकत नव्हतं की हे आलंच पाहिजे, कारण की तुमच्या कोणत्याही पुस्तकामध्ये नियर टू बी दिलेलं नाही आहे। दिलेलं असेल तर गुड आहे, त्याच्यात तुमचा मार्क्स मार्क असेल तर आनंदाचीच गोष्ट आहे। परंतु माझ्या जेवढं वाचण्यात आलं किंवा माझ्या जेवढं ॲनालिसिस करण्यात आलं आहे की असे क्वेश्चन्स आता हे आयोग टाकायला लागलेले, परंतु हे क्वेश्चनला डील कसं करायची एक कॅपॅसिटी आहे किंवा एका प्रकारची असलेली टॅक्ट आहे। सिम्पली पहिले क्वेश्चन वाचू मग मी तुम्हाला टॅक्ट सांगतो, कशी ट्रिक सांगतो कसं हे करायचं आहे। बरं काय सांगितलंय, बिहार राज्यातील तुरुंगात वर्षानुवर्षे आपल्या खटल्याच्या प्रतीक्षेत असलेल्या बहुसंख्य कैद्यांनी त्या हिबियस कॉर्पस याचिकेखालीपैकी कोणत्या प्रकरणात दाखल केलेली आहे। आपल्याकडे काय आहे द बर्डन ऑफ ज्युडिशरी आहे, तसंच बर्डन ऑफ जेल पण आहे। तुमचं जसं न्यायव्यवस्थेवर बर्डन आहे ना म्हणजे त्या प्रकारचं असलेलं तिथं कुठंतरी काय आहे त्यांच्यावर बर्डन आहे। मग ह्या बर्डनमुळं आपल्याकडे असलेल्या न्यायव्यवस्थेच्या व्यवस्थितरित्या काय होत नाही आहे तिथं सॉर्टोशन्स केल्या जात नाही, विविधरित्या असलेले तुमचे जे प्रकरण आहे हे लवकरात लवकर निकाली काढले जात नाही आहे। मग अशा वेळेस आपल्याकडं दुसरं एक प्रकरण आहे की दुसऱ्या प्रकारचं असलेलं बर्डन आहे ते म्हणजे काय तुमच्याकडं जेलमध्ये असलेल्या सगळ्या गोष्टी। अंडर ट्रायल प्रिझनर्स यांचं असलेलं कोणत्याही प्रकारे न्यायनिवाडा होत नाही तोपर्यंत त्यांना आपण बाहेर तर काढू शकत नाही। मग अशामुळं अंडर ट्रायल प्रिझनर्सची संख्या ही काय होत आली डे बाय डे वाढत आली। मग अंडर ट्रायल प्रिझनर्स याच्या संदर्भामध्ये जोपर्यंत न्यायनिवाडा होत नाही तोपर्यंत त्यांना बाहेर काढणं काय नाही आहे योग्य नाही आहे। ह्या अनुषंगाने त्या प्रकारच्या बिहार राज्यातील तुरुंगामध्ये काय होत आहे वर्षानुवर्षे यांची काय होतीये तिथं जास्त संख्या होत चालली आणि जास्त संख्या असेल तर साहजिकच आहे सगळ्या गोष्टी तिथं ॲक्टिव्हिटी होणार आहे, क्रिमिनल ॲक्टिव्हिटी बाकीची ॲक्टिव्हिटी। आणि आपल्याला हे पण माहिती आहे की इट इज अ क्रिमिनल स्टेट असं म्हणून संबोधलं जातं, तुमचं असलेलं प्रिडॉमिनेटली असं म्हणून संबोधलं जातं।
मग अशा संदर्भामध्ये तिथलच्या लोकांनी हेबियस कॉर्पस रिट पिटिशन, आता तुम्हाला माहिती आहे रिट पिटिशनचे प्रकार काय, हेबियस कॉर्पस आहे, सर्शिरी आहे, त्याच्यात क्यू वॉरंट आहे, तर त्या प्रकारचं असलेलं बाकीच्या सगळ्या इथं रिट्स पिटिशन तुम्हाला दिलेले आहे. मग ह्या रिट पिटिशनचा वापर करून त्यांनी काय केलं होतं, कोर्टामध्ये दाखवलं होतं की साहेब आम्हाला पण जीवन जगण्याचा अधिकार आहे, आम्हाला पण काय आहे, इथं अशा पद्धतीने हेबियस कॉर्पस करून प्रेझेंट करा, कोणासमोर ते घरच्यांसमोर प्रेझेंट करा, काहीतरी प्रेझेंट करा, आमचं अस्तित्व आहे असं मान्य करा. अशा पद्धतीची केस झाली होती. मग हे केस कोणत्या कोणत्या संदर्भात होती, लँडमार्क जजमेंट हे वाचण्यासारखे आहे, वाचा सगळ्यांनी. ठीक आहे, चलो आता बघा याच्यामध्ये काय आहे त्या प्रकारचं असलेलं ऑप्शन बघा. आता एक ऑब्झर्व करण्याची गोष्ट आहे, हा क्वेश्चन डील कसा करायचा बघा. दोन ऑप्शन सेम. पहिली गोष्ट तुम्ही म्हणशाल सर येतं काही तुम्ही सांगताय, पण त्याचं पुढचं बघा ना, लॉजिक बघा. अबुल सालेम वर्सेस गृह सचिव बिहार राज्य. आता आपल्याला हे माहिती आहे की कोणतीही केस वर्सेस ऑफ काय असतं, स्टेट असतं. कोण असतं, स्टेट असतं, राज्य असतं. कारण की राज्याचं कर्तव्य असेल की तुमच्याकडं असलेले जेवढे पण लोक असणारे त्यांचं कल्याण साध्य करायचं. म्हणून तुमची असलेली प्रत्येक केस ही वर्सेस काय असती, स्टेट असते. म्हणजे स्टेटने त्या प्रकारे त्यांचं संरक्षण करावं अशा पद्धतीने. मग तुम्हाला काय दिसतंय, बिहार राज्य कुठे आहे, 3 ठिकाणी आहे. आता त्या प्रकारचं असलेलं ह्या दोन मध्ये कॉमन काय आहे, हुसेन आरा खातून आणि हुसेन आरा खातून. बघा आता याच्यामध्ये काय आहे, पर्टिक्युलर हे जर दोन बघायला गेले ऑप्शन, त्याच्यामध्ये हा जो ऑप्शन आहे तो इंडिव्हिज्युअल व्यक्तीबद्दल बोलतोय. मला एक सांगा, तुम्हाला इंडिव्हिज्युअल व्यक्तीबद्दल केस दाखल करायची का, कसं काय करणार आहे, हेबियस कॉर्पस त्या प्रकारे इंडिव्हिज्युअल करू शकता, पण तुम्हाला त्या प्रकारचं असलेलं कोणाच्या अगेन्स्टमध्ये करणार, तुम्ही बिहार राज्याच्या अगेन्स्टमध्ये करणार आहे. कारण की स्टेट इज अल्टिमेट ऑथॉरिटी टू प्रोटेक्ट युअर राईट्स. त्यामुळे याचं उत्तर काय असणार आहे, त्या प्रकारचं असलेलं 3 क्रमांकाचं हुसेन आरा खातून विरुद्ध गृह सचिव बिहार राज्य इथं केलेलं आहे. मग याच्या संदर्भामध्ये तुम्ही जर बघायला गेलं तर गृह सचिव इथं पण आहे, इथं पण आहे. मग तुमचं ह्या प्रकारचं हे याच्यामध्ये निवडता येईल. तुम्हाला काय दिसतं, 3 क्रमांकाचं ऑप्शन इज द राईट आन्सर. हेबियस कॉर्पस त्यांनी इथं रिट पिटिशन दाखल केली होती. ही केस फार फेमस केस आहे. तुमच्या असलेल्या आर्टिकल 21च्या संदर्भामध्ये वाचली तर खूप चांगलं होईल. ते म्हणजे नुसतं त्याच्यामध्ये ॲनालिसिस आहे. आलं लक्षात. त्याचं उत्तर काय आहे, 3 क्रमांकाचं उत्तर आहे. नेक्स्ट हा पण क्वेश्चन थोडा बऱ्यापैकी होता. मला वाटलं नव्हतं की एवढा चांगला क्वेश्चन विचारतील म्हणून, परंतु हा क्वेश्चन म्हणजे खूप सिंपल क्वेश्चन होता. म्हणजे एकदम चिंदी क्वेश्चन होता. काय सांगितलं बघा, अनुसूचित जाती अनुसूचित जमातीच्या पदोन्नतीच्या बाबतीत आरक्षणाच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधाने बरोबर आहे. कोणाच्यासाठी, SC अँड STचं असलेलं काय करायचं, तुम्हाला प्रमोशन करायचं आहे, म्हणजे तुम्हाला पदोन्नती द्यायचं आहे. त्याच्याबद्दल आरक्षणाची तरतूद कुठं दिलेली आहे बघा. विधान क्रमांक 1, वरील बाब पार पाडण्यासाठी, पदोन्नतीची बाब पार पाडण्यासाठी भारतीय संविधानाच्या, शब्द काय विद्यार्थी मित्रांनो लक्ष द्या, भारतीय संविधानाच्या कलम 18 मध्ये नवीन कलम 11(1) ह्या प्रकारचा समाविष्ट करून दुरुस्ती करण्यात आलेली आहे. सिंपल गोष्ट आहे, कॉमन सेन्सची गोष्ट आहे. संविधानाचं कलम जे 18 आहे ते 18 कशाबद्दल बोलतंय, अबोलिशन ऑफ टायटल. कशाबद्दल बोलतंय, अबोलिशन ऑफ टायटल. तुमचे जे आपण म्हणतो ना मान सन्मान देतो, राव बहादूर पाटील वगैरे, हे त्याच्याबद्दल बोलतोय. तिथं प्रमोशनचे काही हे आहे का हो, म्हणजे तुमचं इथं असलेलं डायरेक्ट कट झालं. बघा, वरील बाब पार पाडण्यासाठी भारतीय संविधानाच्या कलम 18 मध्ये नवीन कलम 11, हे काहीच म्हणजे तारतम्यातच नाही आहे की जिथं कलम 18 बद्दल बोललेलं आहे आणि तिथं तुम्हाला काय आहे, पदोन्नतीबद्दल आहे. तिथं काहीच दिलेलं नाही आहे. पदोन्नतीचं सेक्शन आर्टिकल ते नाहीच आहे. तुम्हाला असलेलं आर्टिकल 16 सब क्लॉज 4 मध्ये दिलेलं आहे की तिथं त्या प्रकारचं असलेलं सब क्लॉज 4 आहे, 5 आहे, 6 आहे. ह्याबद्दल तुमचं प्रमोशन ऑफ विदिन द SC ST कम्युनिटीसाठी बद्दल बोललंय. ते इथं 18 कलम कसं असणार आहे. त्यामुळे हा क्वेश्चन डायरेक्टली तुम्ही काय करू शकता, दोन्हीही चूक आहे, म्हणजे दोन्हीही काय आहे, असत्य आहे, असं त्याचं काय आहे अर्थ आहे. आलं लक्षात. सिंपल क्वेश्चन होता, जास्त काही हे नव्हतं त्याच्यामध्ये. कारण की तुम्ही तर डायरेक्ट वरती वापरू शकता की कॉन्स्टिट्यूशन, कारण की इथं पण अमेंडमेंट आर्टिकल 18 ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन बाय इंटरेस्टिंग तर नाही, बिलकुलच असू शकत नाही.
आलं लक्षात? त्यामुळे ते क्वेश्चन तो असत्य आहे, त्याचं उत्तर काय आहे? बोथ स्टेटमेंट आर इनकरेक्ट. शेवटचं त्याचं काय आहे? ऑप्शन आहे. पुढचा आहे 21 क्रमांकाचा क्वेश्चन. काय सांगितलेलं आहे? महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966च्या कलम 309 मध्ये स्थापन करण्याची तरतूद केलेली आहे. आता एक लक्षात घ्या, ह्यावेळेस त्यांनी MLRC जो ऍक्ट आहे तो नवीन टाकला होता. त्यामुळे MLRC वर ऍक्ट साहजिकच आहे. तुम्ही याचा प्रशासकीय अधिकारी होणार आहे तर तुमच्याकडं प्रशासनाच्या व्यवस्थेबद्दल किंवा महसुलीच्या संदर्भामध्ये सगळं नॉलेज असायला पाहिजे. हे फार काळाची गरज होती. त्यानुसार आपण आपल्याकडं MLRC हा जो ऍक्ट आहे तो ऍक्ट आपण काय केला आहे? इथे इंट्रोड्यूस केलेला आहे. आणि हा MLRC ऍक्ट महाराष्ट्र म्हणजे तुमचा काय? महाराष्ट्र जमीन महसूल संहिता तुमचं असेल 1966. याच्यामध्ये जमीन काय आहे, भगोटेदार काय आहे, त्याच्यावरती इनामी जमीन काय आहे, दुमला काय आहे, मग अशा पद्धतीच्या सगळ्या व्याख्या दिल्या आहे. त्यासोबत तुमचं असलेलं NA44 काय असतं, NA40 काय असतं, या सगळ्याबद्दल माहिती तुमची असलेली ह्या महाराष्ट्र जमीन महसूल संहितेमध्ये दिलेली आहे. नियर टू 376 त्याच्यामध्ये कलम आहे. ते सगळे कलम पाठ नाही करायचे. त्याच्यातले जे मोजके आहे, जे महत्त्वाचे आहे, ते महत्त्वाच्या कलमाला काय करायचं आहे? फोकस करायचं आहे. मग आपण त्या पद्धतीने प्रॅक्टिस पण भरपूर करून घेतलेली होती. मग ह्या अनुषंगाने आपल्याला जे महाराष्ट्र जमीन महसूल संहिता आहे 1966 त्याच्या अंतर्गत 309 कलमाअंतर्गत कशाची स्थापना केलेली आहे? त्या प्रकारचं असलेलं महाराष्ट्र रेव्हेन्यू ट्रिब्युनलची काय केलेली आहे? आपण स्थापना केलेली आहे. काय आहे? महाराष्ट्र ट्रिब्युनलची स्थापना केलेली आहे की ज्याच्यामध्ये काय आहे? रेव्हेन्यू ट्रिब्युनल असणार आहे. आणि त्या पद्धतीने त्याची काय करतो आपण? रेव्हेन्यू कसं असेल, कोणत्या स्वरूपातलं असेल, मग याच्या संदर्भामध्ये अपील कधी करता येईल. फॉर एक्झाम्पल, तुमच्याकडे असलेलं नॉन ॲग्रिकल्चर प्लॉट आहे किंवा नॉन ॲग्रिकल्चर असलेली जमीन आहे किंवा ॲग्रिकल्चर जमीन आहे, मग त्या संदर्भात महसूल किती असेल, तुम्हाला गव्हर्नमेंटला पैसा किती द्यावा लागत असेल, नॉन ॲग्रिकल्चर असेल तर किती पैसे द्यावे लागणार आहे, 16 आणेवारी काय आहे, या सगळ्या गोष्टीची माहिती तुम्हाला त्याच्यामध्ये मिळते. आणि यदाकदाचित तुम्हाला त्या प्रकारचं असलेलं तुमची जमिनीची व्हॅल्युएशनपेक्षाही पैसा तुम्हाला भेटत नसेल तर तुमच्याकडनं जास्त टॅक्स कलेक्ट केला जात असेल, त्यावेळेस तुम्हाला ट्रिब्युनल स्थापन करून दिले की ज्याच्या माध्यमातून ते तुम्ही सगळं ॲडज्युडिकेट करणार आहात. आलं लक्षात? मग 309 कलमानुसार काय? 309 कलमानुसार या संहितेअंतर्गत काय सांगितलेले? महाराष्ट्र रेव्हेन्यू ट्रिब्युनलची स्थापना केली गेलेली आहे. याचा आन्सर काय असणार आहे? फर्स्ट आन्सर असणार आहे. आलं लक्षात? तुमचं असलेलं क्वेश्चन 21चा आन्सर असू शकतो. ठीक आहे. चलो, आता हा जो क्वेश्चन आहे विद्यार्थी मित्रांनो तो थोडा संदिग्ध आहे. बरं, संदिग्ध इन द सेन्स कसं आहे की त्या प्रकारचं असलेलं कन्फर्म सांगता नाही येते. कन्फर्म सांगता येत नाही किंवा त्याच्यामध्ये असं म्हणू की आपण द्विधा मनस्थिती निर्माण करणारा क्वेश्चन. मी ह्या क्वेश्चनला डील करतोय, परंतु कदाचित आयोगाने त्याचा आन्सर दुसरंही देऊ शकतो. हे मी आत्ताच सांगून देतो. परत कसं सर विद्यार्थ्यांना वाटतं की सर तुम्ही हे सांगितलं होतं आम्ही तेच डोक्यात ठेवलं, तसं करू नका. आपलं हे जे काही क्वेश्चन आहे, जे पर्टिक्युलर क्वेश्चन ते संदिग्ध करणारे किंवा द्विधा मनस्थिती निर्माण करणारे क्वेश्चन हमखास असतात आणि ते आयोगाची खासियत आहे. त्यामुळे त्या पद्धतीने जेव्हा डील करायचं आहे त्यावेळेस आपल्या पद्धतीने माझ्या परीने जेवढं आय गॉट नॉलेज रिगार्डिंग द MLRC आहे, कारण की ज्यावेळेस मी प्रॅक्टिशनर लॉयर होतो त्यावेळेस आम्ही MLRCचे मॅटर्स खूप चालवले. त्यावेळेस आम्हाला ज्या पद्धतीने माहिती आहे त्या पद्धतीने मी एक अंदाज सांगू शकतो की ह्या क्वेश्चनचा, कारण की त्यांनी फार ॲम्बिग्युटेड क्वेश्चन दिलेले आहे. बघा काय क्वेश्चन होता? महाराष्ट्र जमीन महसूल संहितानुसार जर एखादा भगोटदार ॲक्च्युली आता हा किंवा हे जे स्टेटमेंट दिले ते स्टेटमेंट इथं नसायला पाहिजे. ते हिंदू सक्सेशन ॲक्ट जो आहे, हिंदू सक्सेशन ॲक्टनुसार तुमचे भगोटेदार कोण नसेल, लिगल हेअर्स नसेल, तर मग त्यावेळेस काय प्रोव्हिजन असणार आहे ते तिथंच आहे. परंतु यांनी इथं टाकलेलं आहे ते मला नवल वाटतं. ते बघू घेऊ तरी पण जर एखादा भगोटेदाराचा मृत्यू अनन्वित आणि ज्ञान वारसा नसताना झाला तर जिल्हाधिकारी त्या वहवटीचा ताबा एकेवेळी डॅश इतक्या कालावधीसाठी काय होईल त्याच्याकडे स्वतःकडे ठेवून. मग अशा संदर्भामध्ये ज्यावेळेस क्वेश्चन येतोय की एक्झॅक्टली तुम्हाला काय माहिती पाहिजे त्या प्रकारचं असलेलं तिथं कालावधी माहिती पाहिजे. ॲज पर माय नॉलेज किंवा मी आज असं सांगतोय की 6 महिने त्याचं उत्तर असावं, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 असावं असं मला वाटतं. परंतु लेट मी कन्फर्म दॅट की अशा प्रकारचं असलेले काही क्वेश्चन्स आहेत की जे ॲम्बिग्युटेड आहे ते आयोग उत्तर जे देईल त्याच्यामध्येच ते उत्तर असणार आहे. कारण की त्या प्रकारचं असलेलं 6 महिने हे उत्तर असावं, कारण की कोणतीही प्रॉपर्टी जर तिथं लिगल हेअर्स असेल त्याला म्हणतात डॉक्ट्रिन ऑफ इशिट.
त्या इशे डॉक्टरीनुसार तो जिल्हाधिकारी काय करतो, लँड होल्ड करतो अप टू 6 मंथ. त्याच्यानंतर ती लँड सरकार जमा करावीच लागते. अशा पद्धतीने ती जमीन त्या प्रकारचं त्या व्यक्तीने केलेली असेल तर त्या प्रकारे तिथं सरकारकडे जमा करावं लागते तुमच्या असलेल्या ह्या याच्यानुसार. आलं. त्याच्यानंतर हे महत्त्वाचं आहे. यावेळेस त्यांनी खूप डिफिकल्ट लेवलचे क्वेश्चन टाकले बरं MLRCवर, त्यामुळं थोडं कॉशियस राहा बरं. बघा क्वेश्चन क्रमांक 23, महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 यांच्या खालीलपैकी कोणत्या कलमांतर्गत सेटलमेंट कमिशनर सेटलमेंट कमिशनरने दिलेला कोणताही निर्णय आणि आदेश त्याच्या विरुद्ध राज्य सरकारकडे काय करता येईल, अपील करता येईल. मग अशा पद्धतीचा असलेला हा जो क्वेश्चन आहे की ज्याच्यामध्ये विचारले की सेटलमेंट कमिशनर, आपल्याकडे जो सर्वे कमिशनर असतो ना, सर्वे करत असतो एखाद्या भूखंडाचा, तिथं रेव्हेन्यू किती कलेक्ट केला जाणार आहे. फॉर एक्झाम्पल तुमची जमीन ही महानगरपालिकेमध्ये येते, तुमची जमीन ग्रामीण भागामध्ये येते, तुमची जमीन त्या नगर परिषदमध्ये येते का तुमची जमीन धरणाखाली येते, ह्या प्रत्येक जमिनीचा असलेला सर्वे कमिशनर असतो किंवा त्याला आपण सेटलमेंट कमिशनर म्हणतो. आणि ह्या सेटलमेंट कमिशनरच्या अंतर्गत तुमच्या प्रत्येक जमिनीचा भूखंड जो असतो त्या भूखंडाचं मोजमाप केलं जातं, तिथं व्हॅल्युएशन काढल्या जाते, त्याच्यामध्ये पीक घेतलं जात आहे की नाही, ते इंडस्ट्रियल एरिया आहे की नाही, किंवा त्या प्रकारचं असलेल्या काही गोष्टीची तिथं उत्पादकता आहे की नाही, ह्या सगळ्या गोष्टीचा अनुमान काढून त्या जमिनीमधून आपल्याला गव्हर्नमेंटला किती रेव्हेन्यू कलेक्ट करता येईल याचा एक अंदाज बांधायचा असतो. मग याच्यासाठी आपल्याकडे कोण असतं, सेटलमेंट कमिशनर असतो. मग ह्या सेटलमेंट कमिशनरनी जर तुमच्या जमिनीची व्हॅल्युएशन्स त्या प्रकारे दाखवली असेल, जास्त टॅक्स लावला असेल, अशा संदर्भामध्ये तुम्ही काय करू शकता, राज्य शासनाकडं अपील करू शकता. आणि ते अपील आहे 248 नुसार. किती आहे, 248 नुसार हे त्याचं काय आहे, आन्सर आहे. आलं लक्षात, 248 याचं काय असणार आहे, उत्तर असणार आहे. पुढचा क्वेश्चन आहे कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांच्या, परत आता तोच क्वेश्चन आहे कौटुंबिक हिंसाचार 2005चा डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्ट, महिलांचे संरक्षण करण्याच्या कायद्याच्या कलम 2D नुसार. बघा मी तुम्हाला काय सांगितलंय, व्याख्या 2D म्हणजे व्याख्या संदर्भामध्ये, कस्टडी ऑर्डर म्हणजे त्या कायद्याच्या डायजेस्टनुसार मंजूर केलेला आदेश. आता कस्टडी ऑर्डर म्हणजे काय, ज्यावेळेस कौटुंबिक हिंसाचाराच्या खाली 498च्या खाली जेव्हा तुम्ही एखादी फाईल करत असता कोर्टामध्ये, त्यावेळेस कोर्ट बारकाईच्या ऑब्झर्वेशनने काय करतं, त्या प्रकारचं असलेलं ऑर्डर देतं. काय ऑर्डर देतं की तुमच्या दोघांच्या भांडणामध्ये त्यात लेकराचं नुकसान व्हायला नाही पाहिजे. मग अशा पद्धतीने आपण म्हणतो की जन्मदाती जी आई आहे ती जन्मदाती आई व्यवस्थितरित्या त्याचं काय करू शकते, पालन पोषण करू शकते. याच्यासाठी कोर्ट त्या प्रकारे ऑर्डर देतं आणि काय सांगतं, याची कस्टडी म्हणजे त्या प्रकारचा ताबा आदेश कोणाकडे असणार आहे किंवा त्या लेकराचा ताबा कोणाकडे जाणार आहे, तो ताबा आदेश तुमचा असलेला सेक्शन 21 नुसार असतो कस्टडी ऑर्डर. मग त्याच्यामध्ये सांगितलं जातं की नाही त्या लेकराला कोण सांभाळणार आहे, त्याची आई सांभाळण्यात जाणार आहे. त्याच्याही पुढे जाऊन कोर्ट असं पण निर्देशन देऊ शकतं की तुमचे असलेले जे वडील आहे ज्यांच्यामुळे भांडणं होत आहे ते वडिलांचं असलेलं त्याला भेटण्यासाठी तुम्ही थांबू शकत नाही, परंतु त्याच्या संदर्भात त्याच्याही परत कोर्टामध्ये बोलूही शकते की ह्या व्यक्ती आम्हाला मारझोड करतोय, याच्यापासून याला काय आहे, दुखापत होण्याची भीती आहे, तर तिथं कस्टडी ऑर्डर तिथं कॅन्सलही केल्या जाते आणि त्या आईला परमनंटली कस्टडी ऑर्डर रिसोर्ट केल्या जाते किंवा त्याच्यामध्ये रेस्ट्रिकेट केल्या जाते की नाही तुझ्याकडेच राहील, ते त्याच्या वडिलाला भेटता येणार नाही. अशा प्रकारचं असलेलं सेक्शन कोणतं आहे, 21 आहे, कस्टडी ऑर्डर आहे. आलं लक्षात, अशा प्रकारचं असलेलं कस्टडी ऑर्डर सेक्शन कुठं आहे, 21 मध्ये दिलेलं आहे. सिंपल होतं, फक्त थोडंसं ऑब्झर्वेशन पाहिजे होतं तुम्हाला. बाकीचे सेक्शन तुम्हाला नाही लक्षात राहिले तर जातं, परंतु जे महत्त्वाचे आहे ते तरी लक्षात राहणं गरजेचं होतं. शेवटचं आहे बघू आपण क्रमांक 25 मध्ये. त्याच्यानंतर काय आहे, परत जमीन महसूल संहिता 1966 नुसार खालील विधानांचा काय करा, इथं विचार करा. आता हा क्वेश्चन आहे ना, हा क्वेश्चन तुम्ही लॉजिकली पण सॉल्व्ह करू शकत होते, भले की तुम्हाला माहीत नसेल, डझंट मॅटर, चालतं आपल्याला. फक्त तुम्हाला काय सांगतो विद्यार्थी मित्रांनो, काही सेक्शन जे आहे ना ते सेक्शन तुम्हाला प्रॉपरली रीड आणि अंडरस्टँड करायचे. पण बाकीचे जे काही सेक्शन्स आहेत स्टेटमेंट वाईज आहे, त्या स्टेटमेंटला जर तुम्ही नीट वाचलं ना, यू विल गेट ऑटोमॅटिकली सेन्स की दीज आर द बोथ स्टेटमेंट आर द राईट इन द नेचर. बघा काय आहे,
विधान क्रमांक 1 काय सांगतात? महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 264 माहिती नाही आपल्याला काय 264 लॉजिक सांगतो लॉजिक 264 हे जमीन महसूलच्या दायित्वाशी दायित्व म्हणजे त्या प्रकारचं असलेलं युअर लायबिलिटी क्रिएट आहे दायित्व आहे तुमचं कशाचे दायित्व आहे जमीन महसूल देण्याचं म्हणजे महसूल गव्हर्नमेंटला देण्याशी संबंधित आहे ओके ग्राह्य धरून असेल विधान क्रमांक 2 जमिनीचा वरिष्ठ धारक किंवा त्याच्या अनुपस्थितीत वास्तविक ज्याच्या ताब्यात जमीन असेल ती व्यक्ती जमिनीच्या महसुलीसाठी वैयक्तिकरित्या मालमत्तेचा काय आहे जबाबदार आहे दोन्ही स्टेटमेंट ॲब्सोल्युटली राईट आहे कसं कारण की सेक्शन 264 मध्ये स्पेसिफाईडली मेन्शन केलं आहे की जमिनीचं उत्तरदायित्व कोणाकडे असणार आहे महसुलीचं दायित्व कोणाकडे असणार आहे मग ते दायित्व कोणाकडे असणार आहे हु इज द पोझिशन विदिन दॅट पर्टिक्युलर लँड हु इज द पोझेसर हु इज द ऑक्युपायर हु इज द ऑक्युपनंट म्हणजे त्या प्रकारचं असलेलं तिथं ज्याच्याकडे होल्डिंग आहे ज्याच्या नावावर जमीन आहे तो जर नसेल सातबाऱ्यावर दुसऱ्याचं नाव त्याच्या मुलाचं आहे तो त्याच्या काय असणार आहे जबाबदार असणार आहे महसूल देण्यासाठी अशा पद्धतीचं असलेलं महसुलीसाठी तो वैयक्तिक काय आहे वैयक्तिकरित्या मालमत्तेचा काय आहे जबाबदार आहे म्हणजे अशा प्रकारचं असलेली कोणतीही जमीन शेत जमीन घ्या किंवा तुमची असलेली बाकीची जे प्लॉटिंग वगैरे त्याची जमीन आहे त्याच्यामध्ये काय असतं तुम्हाला प्लॉटिंग जर टाकायची असेल तर त्या प्रकारची स्टॅम्प ड्युटी तुम्ही रजिस्ट्री करणार आहे परंतु त्याच्या बदल्यात तुम्हाला गव्हर्नमेंटला काय द्यावं लागतं टॅक्स द्यावा लागतो स्टॅम्प ड्युटी भरावी लागते मग हे काय आहे त्या प्रकारचं असलेलं महसूल आहे मग महसुलीच्या संदर्भामध्ये त्या जमीन महसुलीच्या दायित्वाशी काय आहे संबंधित आहे एव्हरी पर्सन इज अ लायबल फॉर द होल्डिंग ऑफ एनी लँड आणि त्या लँडनुसार तुम्हाला काय करावं लागणार आहे रेव्हेन्यू गव्हर्नमेंटला द्यावंच लागणार आहे अशा पद्धतीचं बोथ स्टेटमेंट काय आहे बरोबर आहे अशा प्रकारचं आलं लक्षात मग आता बघा विद्यार्थी मित्रांनो आपण 25 पर्यंत कायदे बघितले आहेत त्या कायद्यामध्ये काही व्हेरिएशन होऊ शकतं मी तुम्हाला डिस्क्लेमर केलंय हे आपलं प्रिडिक्शन आहे किंवा प्रिडिक्शन नसेल आपण मी परफेक्टली काढण्याचा प्रयत्न केला परंतु आयोग आहे शेवटी आयोगाच्या मताने काय असेल हे तुम्हाला आम्हाला हे कळून चुकलेले की 8 क्वेश्चन कॅन्सल होऊ शकतं तर याच्यामध्ये हे फेरबदल होऊ शकतो मग अशा पद्धतीने त्यांनी जर एखादा क्वेश्चन कॅन्सल केला तर त्या संदर्भामध्ये मग आपल्याला ते परत रिलुक करावं लागेल रिचेक करावं लागणार आहे आलं लक्षात मग अशा पद्धतीने हे सगळे काय होते कायदे होते की ज्याचा आपण काय केलाय अभ्यास केलाय आपल्या परीने आपण व्यवस्थितरित्या सगळ्या गोष्टी काढलेल्या आहेत आलं लक्षात चलो थँक्यू सो मच